Good morning students. My English book 5, page number 56. Today we are going to learn on the timeline. आज आपण on the timeline हा लेसन पाहणार आहोत. टाइमलाइन म्हणजे काळ दर्शवणारी रेषा. Question: Use the phrases on the timeline in the given sentences to make meaningful sentences. कालरेषेवरील शब्दगट दिलेल्या वाक्यात वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करा. या ठिकाणी तुम्हाला एक कालरेषा दिलेली आहे, टाइमलाइन दिलेली आहे आणि त्या टाइमलाइन वरती फ्रेजेस दिलेले आहेत. There are various phrases on this timeline related to past, present and future. Past म्हणजे भूतकाळ, present म्हणजे वर्तमान काळ आणि future म्हणजे भविष्यकाळ. तर या तिन्ही काळाशी संबंधित असणारे शब्दगट या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या शब्दगटांचा वापर करून या ठिकाणी काही वाक्य दिलेले आहेत. ती वाक्य आपल्याला अर्थपूर्ण लिहायची आहेत. तर ते शब्दगट कसे वापरायचे आहेत किंवा त्याचा अर्थ काय आहे ते आपण आता पाहणार आहोत. इन द पास्ट म्हणजे हे जे शब्द दिलेले आहेत टाइमलाइन वरती जे शब्दगट आहेत ते शब्दगट पास्ट टेन्सशी रिलेटेड आहेत. These phrases are related to present tense and these phrases are related to future tense. Now look at this timeline. The past म्हणजे भूतकाळ, भूतकाळाशी संबंधित असणारे शब्दगट आहे. फर्स्ट millions of years ago. millions of years ago म्हणजे काय तर लाखो वर्षापूर्वी. फॉर एक्झाम्पल डायनासॉर्स लिव्ड ऑन द अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स एगो. म्हणजे खूप डायनासॉर हे या पृथ्वीवर खूप वर्षापूर्वी म्हणजे लाखो वर्षापूर्वी या पृथ्वीवर राहत होते. लॉंग एगो म्हणजे खूप वर्षापूर्वी. एखादी आपण गोष्ट सांगत असताना काय म्हणतो की खूप वर्षापूर्वी एकदा एका शहरामध्ये किंवा एका राज्यामध्ये एक राजा राहत होता. लॉंग एगो देअर लिव्ड अ किंग. म्हणजे खूप वर्षापूर्वी तेथे एक राजा राहत होता. मेनी इयर्स एगो म्हणजे अनेक वर्षापूर्वी. अ फ्यू इयर्स एगो काही वर्षापूर्वी. लास्ट इयर, लास्ट म्हणजे मागील वर्षी किंवा गेल्या वर्षी. मेनी डेज एगो म्हणजे अनेक दिवसापूर्वी. लास्ट वीक मागील आठवड्यामध्ये. डे बिफोर एस्टरडे म्हणजे परवा आणि एस्टरडे म्हणजे काल. नेक्स्ट लिटिल व्हाईल एगो म्हणजे अगदी नुकतीच आत्ताच घटना घडलेली असेल थोड्या वेळापूर्वी तर त्यावेळेस आपण कोणती फ्रेज वापरतो लिटिल व्हाईल एगो थोड्या वेळापूर्वी. नेक्स्ट सम टाइम एगो म्हणजे सम म्हणजे काही वेळापूर्वी. नाव म्हणजे आता. जस्ट नाव नुकतीच आता लगेचच घटना घडलेली असेल तर त्यावेळेस आपण म्हणतो जस्ट नाव. टुडे म्हणजे आज. टुनाइट आज रात्री. नाव म्हणजे आता. जस्ट नाव म्हणजे आत्ताच. दिस वीक म्हणजे ह्या आठवड्यामध्ये. दिस मंथ या महिन्यात. नेक्स्ट आफ्टर अ व्हाईल
लेटर. आफ्टर अ व्हाईल लेटर म्हणजे थोड्या वेळानंतर किंवा काही वेळानंतर. डे बिफोर टुमारो. डे बिफोर टुमारो म्हणजे परवा. नेक्स्ट वीक. नेक्स्ट वीक म्हणजे पुढील आठवड्यामध्ये. आफ्टर मेनी डेज म्हणजे अनेक दिवसानंतर. नेक्स्ट इयर. नेक्स्ट इयर म्हणजे पुढील वर्षी. आफ्टर अ फ्यू इयर्स म्हणजे काही वर्षानंतर. मेनी इयर्स फ्रॉम नाव. मेनी इयर्स फ्रॉम नाव म्हणजे आतापासून अनेक वर्षांनी किंवा अनेक वर्षानंतर. आणि थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव म्हणजेच आतापासून हजारो वर्षानंतर. आतापासून हजारो वर्षानंतर कोणती घटना घडेल? फॉर एक्झाम्पल, पीपल लिव्ह लँड ऑन मार्स. थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम नाव पीपल लिव्ह लँड ऑन मार्स म्हणजे हजारो वर्षानंतर काय घडू शकेल? तर पीपल लिव्ह लँड ऑन मार्स. मार्सवरती किंवा मंगळ या ग्रहावरती लोक राहतील. फॉर एक्झाम्पल, या ठिकाणी तुम्हाला काही एक्झाम्पल म्हणून काही वाक्य लिहून दाखवलेली आहेत. There were dinosaurs on the earth. Answer. Dinosaurs lived on the earth millions of years ago. 2. I gave you book. Answer. I gave you a book little while ago. 3. There lived a king. Answer. Long, long ago there lived a king. 4. I will give it back to you. Answer. I will give it back to you tomorrow. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला या टाइम लाईन वरती जे फ्रेजेस दिलेले आहेत त्या फ्रेजेसचा वापर करून पान नंबर 57 वर जी काही वाक्य दिलेली आहेत ती वाक्ये पूर्ण करायची आहेत. थँक यू.